हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता आणि स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजपासून मी स्टार्ट करते लव्ह स्टोरी ब्लॉग. ह्याच्या पहिले पण मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे. तर भरपूर ताई दादांचे मला कमेंट होत्या की तुम्ही मोठा एक ब्लॉग बनवा, म्हणजे आम्हाला नाही का लिंक लागल आणि तुमचे ब्लॉग ऐकायला आम्हाला खूप जास्त मस्त वाटतं. काही काही ताईंनी तर असं सांगितलं की आम्ही काम आमचं चालू असलं नाही की तुमची व्हिडिओ लावून ठेवतो आणि आमचं काम एकदम बरोबर होऊन जातं. तर तुम्ही ना एक मोठे ब्लॉग जे शेअर करा, जेणेकरून म्हणजे आम्हाला तुमची व्यवस्थित पूर्ण स्टोरी कळेल असं. तर आज एक गोष्ट मी तुमच्यासोबत क्लिअर करते की ही जी स्टोरी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ह्याच्या मागचा उद्देश बिलकुल असा नाही की मी एखाद्या गोष्टीला सपोर्ट करते, म्हणजे फॉर एक्झाम्पल लव्ह मॅरेजला किंवा अरेंज मॅरेजवाल्या लोकांना मी नाव ठेवते असा बिलकुल पण नाही आहे. पण माझ्या लाईफमध्ये जे पण प्रॉब्लेम झाले, मी जे काही गोष्टी फेस केल्या, त्या गोष्टी तुम्हाला पण फेस कराव्या लागतील जर तुम्ही लव्ह मॅरेज केलं तर. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच प्रिपेअर राहा किंवा ह्या गोष्टी तुम्ही आत्ताच विचार करा. ह्याच्यासाठी मी खरं तर माझी लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला जास्त फापट पसारा न करता आपण मेन मुद्द्यावर येऊ. तर पहिले तुम्ही माझं एज्युकेशन तुम्हाला सांगते. तर माझं चालू होतं BHMS, जेव्हा मी हॉस्पिटल जॉईन केलं होतं. सेकंड इयरला होते आणि कोविड लागला, कॉलेज बंद झालं आणि मी जॉब जॉईन केला. तसंच त्यांचं पण होतं, त्यांचं पण सेकंड इयर चालू होतं, कोविड आला आणि कॉलेज बंद झालं आणि त्यांनी पण जॉब जॉईन केला. पहिले आम्ही दोघंजण वेगवेगळ्या हॉस्पिटलला होतो. नंतर मग म्हणायचं हेच की पेमेंटचा इश्यू होता, मग दोघांनी एकच हॉस्पिटल जॉईन केला. आमची दोघांची ओळख नव्हती पहिले. कॉलेज पण वेगळे, सिटी पण वेगवेगळ्या सिटीमधून बिलॉंग करतो, त्याच्यामुळे बिलकुल पण आमच्या दोघं जणांची काही ओळख वगैरे नव्हती. तर पहिली भेट झाली होती आमची अशीच. एक दिवस मी अशीच राऊंडला गेले होते आणि तिथे विशाल होता. विशालने माझ्या पहिले जॉईन केलं होतं एक 5-6 दिवस अगोदर आणि त्याच्यानंतर मी जॉईन केलेलं होतं. मी त्या हॉस्पिटलला नवीन होते, त्याच्यामुळे एक सरने सांगितलं होतं की म्हणजे सगळीकडून एकदा फिरून घे, म्हणजे तुम्हाला माहीत होईल की कोणते बेड कुठे आहे, नंबर वगैरे कुठले वॉर्ड कुठे आहेत असं. आणि झालं होता विषय असं की त्या पूर्ण बिल्डिंग म्हणजे पूर्ण हॉस्पिटलला मी एकटीच आर्यम होते त्यावेळेस. त्याच्यानंतर आल्या होत्या भरपूर आर्यमांनी जॉईन केलं, पण त्यामुळे मी एकटीच होते. तर मग खालती वरती असं नाही का थोडंफार ॲडजस्टमेंट मला करायला लागायची. मी होती खाली तळघरात ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला लाडूचे पप्पा होते म्हणजे विशाल. तर मी एक दिवस असंच राऊंडला गेले होते, तेव्हा तिथे ते होते आणि ज्यावेळेस मी तिथं फर्स्ट टाईम गेले तेव्हाच त्यांनी माझ्यासोबत खूप चांगलं म्हणजे बिहेवियर केलं. मी तिथं एक आर्यम म्हणून तिथं जॉईन केलेलं होतं आणि ते स्टाफ होते. ज्यावेळेस मी त्यांच्या वॉर्डला गेले त्यांनी मला चेअर ऑफर केली, जसं मी तुम्हाला मागच्या म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला पहिलं तर चेअर ऑफर केली, मग मी बसले. त्यांनी सगळ्या फाईल आणून दिल्या आणि सगळे म्हणजे नाही का कुठल्या पेशंटचा काय प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासोबत शेअर केल्या. त्यांचं बोलणं वगैरे त्या गोष्टी मला खूप आवडल्या, म्हणजे नाही का त्यांचं नेचर एकदम सॉफ्ट आहे आणि मुलींना खूप रिस्पेक्ट देत आहे ह्या त्या गोष्टी. त्याच्यानंतर मग दिवस आला होता होळीचा, म्हणजे धुरोडी होती, रंगपंचमी म्हणतात हे ते. म्हणजे त्या दिवशी आपण कलर खेळतो वगैरे. त्या दिवशी ना पूर्ण मुलं अपसेंट होते, म्हणजे आले होते ते अचानकच गायब झाले. मग आमच्या वॉर्डला ना कुणीच नव्हतं, मी एकटी होते आणि एक सिस्टर होत्या फक्त. आणि सिस्टर त्यांचं काम करायचे, मी माझं काम करायचे. मग त्यांना पण लोड व्हायला लागला आणि मला पण लोड व्हायला लागला खालती वरती असं. तर मग मी मॅनेजरला कंप्लेंट केली की माझ्या वॉर्डला कोणीतरी बॉय पाहिजे असं. तर मग ते बोलले की ठीक आहे तुम्ही फर्स्ट फ्लोअरला जा आणि तिथून कुणाला तरी बोलवा. तर मला क्लिक झालं की म्हणजे ह्याच मुलाला बोलवायचं असं. मला तसं म्हणजे ॲक्च्युअली त्यांचं नाव पण माहीत नव्हतं, त्याचं नाव विशाल आहे वगैरे. वरती मी गेले आणि त्यांना बोलले की तुम्ही येता का खालच्या वॉर्डला, आम्हाला खालच्या वॉर्डला स्टाफ कमी आहे. तर ते म्हणलं ठीक आहे चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण इथं पण काम करायचं आणि खाली पण मला कामच करायचं असं. तर मग ते खालती आले. मग मी तिथला आमच्या वॉर्डच्या सगळ्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन करून सांगितल्या. आता मुद्दा असा होता की मी तिथं आर्यम होते, म्हणजे माझी पोस्ट त्यांच्यापेक्षा मोठी होती, तरीसुद्धा मला त्याच्यातलं झिरो मात्र पण नॉलेज नव्हतं. इंटर का टाकता यायची जरी इझी असेल तर, पण असं एकदम हात साफ वगैरे नव्हता. तर मग आणि त्यांचं नेचर खूप चांगलं होतं, मला माहीत होतं की हे मला शिकवणार म्हणून. 1-2 दिवस आम्ही सोबत काम केलं आणि त्याच्यानंतर नाही का त्यांनी मला सगळं शिकवलं की हे असं असतं तसं. थोडंफार चुकलं पण तर ते इश्यू करत नव्हते, कोणाला सांगत नव्हते. आणि विशेष म्हणजे असं ना की मी त्यांच्यासोबत खूप जास्त कम्फर्टेबल झालेले होते. किंवा बाकी मुलांचं कसं राहतं, आपण एखादा म्हणजे नाही का जास्त बोलायला लागलो की त्यांचा काहीतरी वेगळा गैरसमज होतो, तसा गैरसमज त्यांनी कधीच म्हणजे करून घेतला नाही.
मला असं कधी जाणूनच येत नव्हतं त्यांच्या ह्यातून की म्हणजे नाही का हा वाईट मुलगा आहे किंवा आपण त्याच्याशी बोलतोय त्याला काहीतरी गैरसमज होईल हे त्या गोष्टी. तर मग मी त्यांच्यासोबत जास्त बोलायची. मग सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबतच शेअर करायची की हे असं आहे, हे मला नाही समजत आहे, म्हणजे हे कसं करायचं. आणि त्यांच्या मागच फिरायची. त्यांचं म्हणजे राऊंड चालू असलं ना, पेशंटला वगैरे मेडिसिन देणं किंवा इंजेक्ट टाकणं, सलाईन चेंज करणं, हे त्या गोष्टी चालू असल्या की मी त्यांच्या मागं जायची माझं काम सोडून बघण्यासाठी, नाही का ते कसे करतात वगैरे. आणि ते मला समजून सांगायचे, म्हणजे शिकवायचे पण. आता एक प्रसंग सांगते ज्याच्यावर मला असं समजलं की सगळे मुलं खरंच सारखे नसतात. कारण माझ्या लाईफमध्ये मुलांच्या बाबतीत खूप वाईट अनुभव आहेत. आता हा ब्लॉग मध्ये मी सगळ्या गोष्टी खरंच सांगितल्या, तिथं पण मिनी ब्लॉगमध्ये आणि इथं पण. कारण माझे ब्लॉग फक्त अननोन पर्सन नाही बघत, सगळे लोक बघतात जे लोक मला पण ओळखतात असे. माझे म्हणजे नाही का मुलांच्या बाबतीतला खूप वाईट अनुभव होता तेव्हा, त्याच्यामुळे मी सहसा कुठल्या मुलांना जास्त बोलतच नव्हते. पण त्या दिवशी माझं नाही का मुलांच्या बाबतीतला एक विचार चेंज झाला त्यांच्या वागण्यामुळं. एक दिवस काय झालं माहिती आहे का, की म्हणजे मेडिसिनमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. त्यावेळेस रेमडेसिवीर इंजेक्शन आहे काहीतरी होतं, ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं आणि त्याचा काहीतरी घोळ झाला त्या दिवशी. आणि मग सर राऊंडला आले आणि सरांना माहीत झालं की असं काहीतरी घोळ झाला आहे. मग सर कुणालाच बोलणार नव्हते, ते फक्त मला बोलणार होते, कारण त्या पूर्ण वार्डची जिम्मेदारी माझ्या एकटीवर होती. मग त्यांनी मला मला स्टाफ रूममध्ये बोलवलं, म्हणजे त्यांच्या रूममध्ये बोलवलं तिथं ऑफिसला. आणि मला खूप झापलं, इतक्या शिव्या दिल्या मला, लई शिव्या दिल्या मला त्यांनी. मला ते सहन नाही झाल्या दिवशी मी खूप रडले. तिथूनच रडत आले आणि म्हणजे माझी हिंमतच नाही झाली सरांना सांगायची की सर माझे काही चूक नाही असं. कारण चूक खरं तर माझीच होती, कारण माझं लक्ष नव्हतं त्यावेळेस. आणि मग नंतर मी रडत आले, सगळे लोक असं तोंडाकडे बघत होते काय झालं म्हणून असं. पण मी हे आले तिथं वॉर्डला आल्याच्या नंतर मग मी ह्यांना सांगितलं असं असं झालं. दुसऱ्या सेकंदाला तो लगेच सरांकडे गेला आणि सरांना सांगितले की नाही सर, तिची काही चूक, म्हणजे मॅमची काही चूक नव्हती, सगळी चूक माझीच होती वगैरे. तर मुद्दा असा होता की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा जॉब पण जाऊ शकत होता, पण त्यांनी त्याचा विचार न करता त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःवर ओढवून घेतल्या. आणि त्या दिवशी म्हणजे नाही का मला खूप वाईट वाटत होतं. असं वाटायचं की मम्मी पप्पा जर माझ्यासोबत असते तर ही वेळ माझ्यावर कदाचित आली नसती, की कोविडमध्ये मला काम करावं लागेल ह्या त्या गोष्टी. पण तेव्हा जेव्हा तो बोलला ना, तर त्यावेळेस मी त्याच्यासोबत पूर्ण ओपन होऊन गेले. सगळ्या गोष्टी मी त्याच्यासोबत शेअर केल्या, काय झालं कसं काय सगळ्या गोष्टी. आणि तिथून पुढे आमचा पण जास्त स्ट्रॉंग झाला. आणि त्या दिवसापासून मुलांकडे बघण्याचा माझा नजरिया चेंज झाला. त्याचा जॉब वगैरे नाही गेला, कारण ते सर आहेत ना, ते पण त्यांचं आडनाव पण आठवडच होतं, ह्यांना ओळखत होते चांगलं ते. तर त्यांनी ह्यांना पण बोलले, पण घेतलं त्यांनी समजून. त्या दिवसानंतर आमची खूप चांगली फ्रेंडशिप झाली. तर आता ही जी लग्न पहिल्याची जी स्टोरी आहे, जी जास्त वस्ट करून सांगणार नाही मी तुम्हाला, खूप शॉर्टमध्ये सांगते. पण तिथून नंतरची जेव्हा मी पळून गेलो दोघं जण आम्ही, त्याच्यानंतरची स्टोरी तुम्हाला पूर्ण एकदम व्यवस्थित एक्सप्लेन्स करून सांगेन मी. तर मग नंतर काय झालं, असं आम्ही सोबत राहायचो. मी त्यांच्यासाठी, त्यांच्या फ्रेंडसाठी, सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन यायची, टिफिन घेऊन यायची वगैरे. आम्ही खूप एन्जॉय करत होतो. हॉस्पिटलला काम पण करायचो. खूप त्या चांगल्या गोष्टी मी शिकले तिथं. खूप चांगल्या लोकांसोबत मी तिथे राहिले. म्हणजे विशालमुळे भरपूर काही गोष्टी मला तिथे शिकायला भेटल्या. एक दिवस असं आम्ही बसलेलो होतो आणि म्हणजे शेजारी चेअर टाकूनच बसलेलो होतो. तर त्यांनी मला काय केलं, एक मेसेज टाकला व्हॉट्सअपला. मी ह्याच्या पहिले पण तुम्हाला सांगितलं मी ब्लॉगमध्ये. तर मी इग्नोर केला, कारण थोडाफार अंदाज मला त्याचा आलाच होता की हा मेसेज काय असेल. कारण एखादा पर्सन आपल्या एकदम शेजारच्या चेअरवर बसला आणि तुम्हाला मेसेज कशासाठीच टाकणं हे ते. 2-3 दिवसाच्या त्याच्या वागण्यावरून मला थोडंफार क्लिक झालेलं होतं की हा मेसेज काय असेल ते. तर तो मला बोलला की मेसेज सीन करणार. तर मग मी सीन केला आणि तो बोलला की रिप्लाय दे मला. तर मी त्याला सांगितले की तुझ्या ह्या मेसेजच्या माझ्याकडे बिलकुल पण रिप्लाय नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांनी पेशन्स ठेवून तुम्हाला बोलला की ठीक आहे, तू आजची रात्र घे, विचार कर ह्याच्यावर आणि नंतर मला ॲन्सर दे असं. तर नेक्स्ट डेच्या दिवशी ज्यावेळेस मी हॉस्पिटलला आले, त्या दिवशी मग त्यांनी मला म्हणजे माफी मागितली. तो बोलला की सॉरी, मला असं वाटते नाही का, मी जे काल बोललो त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण ह्या माझ्या एकतर्फी म्हणजे फिलिंग्स आहेत. म्हणजे महत्त्वाचं नाही आहे की ह्याच्यामध्ये तू पण इन्व्हॉल्व व्हायलाच पाहिजे. तुझी म्हणजे मर्जी, तुझी जे पण काही इच्छा असेल ते, पण हे माझं होतं. आपण ह्या गोष्टींना धरून आपली फ्रेंडशिप खराब नाही करायची. आणि त्या मेसेजमध्ये असं होतं की मला तू आवडते वगैरे अशा गोष्टी. तर मग नंतर ठीक झालं. मग आम्ही पुन्हा व्यवस्थित बोलायला लागलो. मी त्या गोष्टी डोक्यात, म्हणजे मला माहिती होतं त्याला मी आवडते म्हणून. माझ्या पण मनात थोडेफार फिलिंग्स होत्या, पण ह्या गोष्टी मला पटत नव्हत्या. कारण नातं खराब करायचं नव्हतं मला आणि खूप चांगला मित्र भेटला होता मला, तो मला बिलकुल पण गमवायचा नव्हता.
2-3 महिने आम्ही छान दोघांनी सोबत काम केलं. खूप मस्त चालू होतं. पण ज्या गोष्टी घडायला नको होत्या ना, त्याच गोष्टी घडल्या. हॉस्पिटलमध्ये आमच्या दोघांबाबतीत चर्चा चालू झाली आणि मग विशाल बोलला, की "तुझी बदनामी व्हायला नको. मग एक काम करतो, की मी जॉब सोडून देतो. तू कंटिन्यू कर. कारण माझ्यापेक्षा जास्त तुला गरज आहे. मी कुठं पण जॉइन होऊ शकतो." तर मग पण झालं होतं असं, की त्याच्या पहिलेच मला एका हॉस्पिटलवरून कॉल आलेला होता. ते एक नवीन कोविड सेंटर तयार झालं होतं आणि त्यांना एक अनुभवी आरएमओ पाहिजे होता. आणि ह्या 3 महिन्यामध्ये मी खूप चांगल्या गोष्टी शिकलेले होते आणि खूप चांगल्या प्रकारे ट्रेन झालेले होते. तर आणि इकडं माझा सॅलरी इश्यू पण होता. मला सॅलरी जास्त पाहिजे होती. तर मी त्याला बोललो, की "तू कंटिन्यू कर, मी सोडते." मग एक दिवस जाऊन आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये दोघंजण बोललो. तिथं मला सॅलरीचं वगैरे पण व्यवस्थित भेटली. मला जशी एवढी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भेटली मला आणि मग मी तिथं जॉईन होऊन गेले आणि इकडे रिझाईन देऊन टाकलं. तर मग तिथं त्यांचा मित्र पहिलेच काम करत होता. त्याच्यामुळं मग मला असं ओळखीचा कारण काही इश्यू काही नव्हता, कारण तो होता माझ्या तिथं सोबत असा. तर मग आम्ही मस्त तिथं काम करायला लागलो. मी तिकडे गेल्याच्या नंतर ह्यांचं पण इकडे काही लक्ष लागत नव्हतं. तर मग ते बोलले, की "मी पण तिकडे जॉईन होऊन जातो." आणि काय आपल्याला तिथं कोण ओळखत पण नाही. आणि ज्या चुका आपण इथं केल्यात का त्या तिथं नाही करायच्या. तिथं कोणालाच कळू द्यायचं नाही, की आपण एकमेकांना ओळखतो वगैरे किंवा समथिंग आहे आपलं थोडंफार काही, ते गोष्टी नाही करू द्यायच्या. तर मग त्यांनी पण तिथं जॉईन केलं. 1 महिना चाललं, पण त्याच्यानंतर काय झालं, पेशंट कमी व्हायला लागले आणि कोविडचं प्रमाण थोडंसं कमी झालं. तर मग मी जॉब स्किप केला आणि मग मी असं ठरवलं, की मी गावाकडे जायचं, कारण घरून जास्त फोर्स होत होतं मला, गावाकडे ये असं ह्या गोष्टीला. तर चला मी व्हिडिओ इथंच थांबवते आता, कारण खूप वेळ झाला. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. इथून पुढची स्टोरी मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप म्हणजे आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.